मैत्रिणींनो, 21 मे रोजी आहे गुरुपुष्य अमृत योग आणि या दिवशी प्रत्येकजण सोनं चांदी खरेदी करण्याचा अट्टहास करत असतो. पण त्यापेक्षा जर तुम्ही लक्ष्मी मातेच्या सेवा केल्या तर नक्कीच तुम्हाला सोनं चांदी खरेदी करण्याचं जेवढं भाग्य आहे त्यापेक्षा पण जास्त भाग्य मिळू शकतं. कारण की असं म्हणतात, सोनं चांदी तीच व्यक्ती खरेदी करू शकते जिची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. पण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती चांगली नसते असं नाही. परिस्थिती प्रत्येकाची बदलत असते. परंतु ह्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपल्या लक्ष्मी मातेची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की पैसा खूप चंचल आहे. आज आहे तर उद्या नाही. कारण की जशी लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते तसा पैसाही निघून जातो आणि जेव्हा लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तेव्हा भरभराट सुख समृद्धी शांती ऐश्वर्य आणत असतं आणि जिथे ऐश्वर्य नांदतं तिथे लक्ष्मी माता साक्षात दर्शन देत असते. मैत्रिणी, तुम्हाला माहिती आहे, ज्या घरामध्ये अलक्ष्मी असते तिथे भांडणं वादविवाद संकटे अडीअडचणी भरपूर असतात. पण जिथे लक्ष्मी आहे तिथे मात्र सुख समृद्धी असतं. आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या घरामध्ये कोण घेऊन यायचं आहे, लक्ष्मी घेऊन यायचं आहे की अलक्ष्मी घेऊन यायचं आहे. पण मला माहिती आहे प्रत्येकीला आज असं वाटतं की माझ्या घरामध्ये लक्ष्मीच असायला हवी. मैत्रिणी, मी तुम्हाला गुरुपुष्य अमृत योग या दिवशी अतिशय प्रभावी अशी लक्ष्मी मातेची सेवा सांगणार आहे. ही सेवा स्वतः मी सुद्धा केलेली आहे आणि मला तिचा खरंच खूप छान अनुभव आलेला आहे. मी त्या लक्ष्मी मातेसमोर नेहमी नतमस्तक असणार आहे आणि मी देवीला नेहमी म्हणते, जसं तू माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्यास हे तसंच माझ्या संपूर्ण नातेवाईकांचे, माझ्या मित्रमैत्रिणीचे आणि जे माझे व्हिडिओ पाहत आहेत त्यांचे सुद्धा इच्छा अपेक्षा नक्कीच पूर्ण कर. मैत्रिणी, ज्या दिवसापासून मी श्रीयंत्र स्थापन केलेलं आहे, गेले 4-5 वर्षापासून माझ्या घरामध्ये श्रीयंत्र आहे, तेव्हापासून माझ्या घरामध्ये खरंच साक्षात लक्ष्मीच नांदत आहे. आणि जसं मी गुरुपुष्य अमृत योगच्या दिवसापासून काही सेवा करत आहे तसं स्वतःला सुद्धा मला अनुभव आलेला आहे. पण त्यातलाच एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा एक माहिती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. जर गुरुपुष्य अमृत योग या दिवशी आपण 12 वातीची जर सेवा केली तर याचं खूप सारं महत्त्व आहे. आता ही सेवा कशी करायची आहे, कोणी करायची आहे, वेळ कशी आहे, त्या निर्माल्याचं काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ शोपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असता चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माहिती ना, गुरुपुष्य अमृत योग 21 मेच्या दिवशी आहे आणि त्याची सुरुवात होणार आहे सकाळी 6 वाजल्यापासून ते उत्तर रात्र 2:49 म्हणजे गुरुवारचा पूर्ण दिवस आपल्याला गुरुपुष्य अमृत योगची सेवा करण्याचं भाग्य मिळालेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा आपण लक्ष्मीची सेवा करतो तेव्हा तिन्ही सांजेला खूप महत्त्व आहे आणि तिन्ही सांजेच्या वेळेसच तुम्हाला लक्ष्मी मातेची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे. पण मला तरी असं वाटतं की बऱ्याच लोकांना काही नियम माहिती नसतात. जसं की आपल्या घरामध्ये देवघर आहे, त्यांना नेहमी आपण दिवा लावतो, फुलं अर्पण करतो देवांना किंवा दीप धूप अगरबत्ती लावत असतो. परंतु आपला मेन इंटरेस्ट असतो जिथं आपला उंबरा असतो तिथे मात्र आपण कधीच दिवा लावत नाही, अगरबत्ती लावत नाही. पण अशा वेळेस तुमच्या घरामध्ये खूप सारे देवांचे फोटो आहेत, फुलं अर्पण करता, पण उंबऱ्यावर जिथे माता लक्ष्मीच येऊन थांबते तिच्या स्वागताला जर तुम्ही साधं अगरबत्ती लावू शकत नसाल किंवा एखादं दिवा लावू शकत नसाल तर त्या सेवेला काहीच महत्त्व नाही. जेव्हा तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा करता तेव्हा तुमच्या नेहमी उंबऱ्यावरती एक तरी दिवा ठेवा. उजव्या साईडला, डाव्या साईडला, कोणत्याही साईडला दिवा ठेवा, अगरबत्ती ठेवा. तुमचं फ्लॅटच्या घरामध्ये राहू द्या, स्वतःचं घर असू द्या, परंतु तुमच्या उंबऱ्यावरती नक्कीच एक तरी दिवा असलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही ही सेवा करता तेव्हासुद्धा तुम्हाला तुमच्या उंबऱ्यावरती दिवा लावायचा आहे आणि लक्ष्मी मातेला आव्हान करायचं आहे की माता लक्ष्मी, मी तुझी सेवा करत आहे, तू माझ्या घरामध्ये आगमन कर, माझ्या घरामध्ये तुझं नेहमी स्वागत आहे असं म्हणायचं आहे आणि तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवा कशी करायची आहे, गुरुवारच्या दिवशी स्वच्छ आंघोळ करायची आहे, म्हणजे डोक्यावरून केस वगैरे धुवून आंघोळ करायची आहे, आपले संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे, देवांना फुलं अर्पण करायचे आहेत आणि संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्हाला लक्ष्मी मातेच्या सेवेला सुरुवात करायची आहे. तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा कोणताही फोटो असेल त्या फोटोसमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा श्रीयंत्र असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्हाला सेवेसाठी काय काय लागणार आहे, वाती लागणार आहेत, फुलवाती आणि निरंजन लागणार आहे आणि तूप लागणार आहे. आता ही माझ्या नेहमीच्या सेवेची पंक्ती आहे, कारण की माझ्याकडे चांदीची निरंजन नाही आहे. कारण की ह्या सेवे करण्यासाठी तर चांदीची निरंजन लागते, परंतु माझ्याकडे चांदीची निरंजन नाही आहे म्हणून मी पंथीचा वापर करते. मातीची पंथी आहे आणि मी याच्यामध्ये दरवेळेस माझ्या खूप साऱ्या सेवा सुरू असतात. मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला सांगते ही सेवा कशा पद्धतीने करायची आहे. गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुपामध्ये भिजलेली एक फुलवात या पंथीमध्ये ठेवायची आहे आणि तुम्हाला ही फुलवात जोपर्यंत पूर्ण संपत नाही तोपर्यंत सेवा करायची आहे. सेवा कोणती आहे, विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र म्हटल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि आपल्याला आशीर्वाद देऊन जाते. मैत्रिणींनो, आता तुमचं ही गुरुवारच्या दिवशी सेवा झाली. संध्याकाळी ही जोपर्यंत फुलवात पूर्णपणे भिजत नाही, संपत नाही तोपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे. याचं निर्माल्य जे आहे तर ते तुम्हाला बाजूला काढून एका डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे.
शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, 2 फुलवाती एकत्र करून पेटवायच्या आहेत. तुपामध्ये भिजू ठेवायच्या सकाळी आणि संध्याकाळी 3 सांजेला तुम्हाला काय करायचं आहे, 2 फुलवाती एकत्रपणे पेटवायच्या आहेत. याचं निर्माल्य परत तुम्हाला काय करायचं आहे, एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. पण लक्षात ठेवा, ह्या सेवा तुम्हाला काय जोपर्यंत ह्या फुलवाती संपत नाही तोपर्यंत करायचं आहे. शनिवारी परत तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 3 फुलवाती एकत्र करून तुपामध्ये भिजू ठेवायच्या आहेत आणि सेवा करायची आहे. रविवारच्या दिवशी तुम्हाला 4 फुलवाती एकत्र करायच्या आहेत. सोमवारच्या दिवशी तुम्हाला 5 फुलवाती एकत्र करायच्या आहेत. मंगळवारच्या दिवशी तुम्हाला 7 फुलवाती एकत्र करायच्या आहेत. गुरुवारच्या दिवशी तुम्हाला 8 फुलवाती एकत्र करायच्या आहेत. 8 फुलवाती तुम्हाला एकत्र करायच्या आहेत. शुक्रवारी तुम्हाला 9 फुलवाती एकत्र करायच्या आहेत. शनिवारी तुम्हाला 10 फुलवाती एकत्र करायच्या आहेत. रविवारी तुम्हाला 11. असं आलं लक्षामध्ये. म्हणजे तुम्हाला काय करायच्या आहेत, अशा 12 फुलवाती एकत्र करून दररोज प्रज्वलित करायच्या आहेत. आलं लक्षामध्ये. या 12ची 12ही फुलवाती तुम्हाला एकत्रितपणे प्रज्वलित करायच्या आहेत आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. 13व्या दिवशी काय करायचं आहे, याचं संपूर्ण निर्माल्य फेकून द्यायचं नाही. याचं संपूर्ण निर्माल्य तुम्हाला एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. 13व्या दिवशी परत तुम्हाला 12 फुलवाती एकत्र पेटवायच्या आहेत. 14व्या दिवशी 1 फुलवात कमी करायची आहे. म्हणजे 12 फुलवाती 13 दिवशी पेटवल्या. 14व्या दिवशी तुम्हाला 11 फुलवाती पेटवायच्या आहेत. 12व्या दिवशी तुम्हाला 10 फुलवाती पेटवायच्या आहेत. 15व्या दिवशी तुम्हाला 9 फुलवाती पेटवायच्या आहेत. म्हणजे जसं जसं तुमचा चढता क्रम 12पर्यंत गेला, 13व्या दिवसापासून परत उतरता क्रम सुरू होणार आहे. परत तुमचा काय होणार आहे, शेवटच्या दिवशी तुमची 1 फुलवाती येणार आहे. स्टार्टिंगपासून 1 फुलवातीची सेवा होणार आहे. 12 दिवसापासून उतरत्या क्रमाने क्रम बारीक बारीक एक एक कमी होत जाणार आहे आणि परत तुमचा 12व्या दिवशी 1 फुलवाती येणार आहे. आलं लक्षामध्ये तुमच्या. अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि याचं निर्मल्य तुम्हाला पुढे काय करायचं सांगणारच आहे. आता जेव्हा तुम्ही सेवा सुरू करता तेव्हा तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प कसा घ्यायचा आहे, आपलं हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहे, त्या पाणी घ्यायचं आहे, फूल घ्यायचं आहे, आपलं गोत्र नाव उच्चारायचं आहे आणि तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात हे लक्ष्मी मातेला सांगायचं आहे आणि त्याचं विसर्जन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करायचं आहे. आता तुमचं ज्या दिवशी परत 12 फुलवातीची सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे निर्माल्य आहे तर याच्या कापूरवातीमध्ये तुम्हाला कापूरवात किंवा भीमसेनी कापूर तुम्हाला त्या निर्माल्यामध्ये ठेवायचं आहे आणि माता लक्ष्मीची आरती करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही 12 फुलवातीची सेवा नक्की करा. आय होप मैत्रिणी तुम्हाला नक्कीच अनुभव येणार आहे. खरं सांगते, एकदा विश्वासाने ही सेवा करून बघा. तुम्हाला लवकरात लवकर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. पण याच्यामध्ये जर तुम्हाला काय अडचण आली किंवा मासिक धर्म आला तर काय करायचं आहे, तेवढ्या दिवस तुम्हाला ती स्क्रिप्ट सेवा करायची आहे. समजा तुम्ही ह्या गुरुवारी ह्या गुरुपुरुषामृत योगला सुरुवात केली आहे आणि मध्येच तुम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी मासिक धर्म आला तर त्या दिवशी तुम्हाला 4 दिवस ही सेवा स्किप करायची आहे. 5व्या दिवशी आंघोळ करायची आहे आणि जिथून तुमची सेवा अखंडित झाली आहे तिथून परत तुम्हाला सुरुवात करायची आहे. आणि लक्षामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला लक्ष्मी मातेची अतिशय प्रभावी अशी सेवा करायची आहे. आय होप मैत्रिणी तुम्हाला माझा छोटा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि डिजिटल हेल्पलाईन या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.